उत्तम आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा, प्रगती करणारा आणि सर्व क्षेत्रांना न्याय देणारा अर्थसंकल्प आज सादर केलेला आहे। आणि या अर्थसंकल्पामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्रात त्यांनी जी पंचसूत्री विकासाची मांडलेली आहे त्या सर्व क्षेत्रांना, पाचही क्षेत्रांना अतिशय प्रगतीने पुढे जाण्याची संधी यामुळे मिळणार आहे। त्याचबरोबर आज जो राज्य सरकार निवडणूक आयोगाकडून जे अधिकार घेणार होते त्याच्या संदर्भातल्या विधेयकावर स्वाक्षरी राज्यपाल, त्यात अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी कोविडच्यामुळे जो अडचण तयार झालेली होती त्यात कोविड गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या 20 लाख शेतकऱ्यांना जे नियमित कर्जफेड करणारे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपयेचं अनुदान, त्यांनी काढलेल्या कर्जापर्यंत जास्तीत जास्त 50,000 रुपयाचं अनुदान हे त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाविकास आघाडीने जी घोषणा केलेली ती मधल्या काळात आम्ही पूर्ण करू शकलो नाही। 2 लाखाच्या आतल्या लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा यापूर्वी झालेला आहे, पण त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जो नियमित कर्ज फेडणार आहे त्याला दिलासा देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या अर्थमंत्र्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर भूविकास बँकेचा गेले अनेक वर्ष रखडलेला फार मोठा अडचणीचा प्रश्न देखील त्यांनी सोडवलेला आहे आणि जवळपास 34,000 शेतकऱ्यांना जवळपास 964 कोटी रुपये त्यांचं कर्ज माफ करून तिथल्या कर्मचाऱ्यांना देखील जवळपास 250 कोटी रुपये हे त्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी आपण देण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे। मला खात्री आहे की शेतीच्या क्षेत्रात आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदीसाठी जवळपास 6,952 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केलेली आहे। हेही एक मोठं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या किमती घसरल्यानंतर आधार देण्यासाठी सरकारने हा निधी बाजूला काढून ठेवला आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे शेतकऱ्यांची पूर्ण काळजी जशी या अर्थसंकल्पात घेतलेली आहे तशी महाराष्ट्रातल्या दळणवळणाची सोय सुधारण्यासाठी मोठे निर्णय त्यांनी घेतलेत आणि उद्योगांना देखील चालना देणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेतल्यात। एक अतिशय बॅलन्स्ड अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाचं स्वागत आपल्याला करावं लागेल। राज्य सरकारने ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून तातडीने सभागृहामध्ये जो कायदा पास केला तो कायदा राज्यपालांच्याकडे पाठवला, त्यांनी आज सही केलेली आहे आणि त्यामुळं ओबीसींचं आरक्षण हे टिकण्यासाठी आता मोठी मदत होईल असं मला वाटतं। सर, महिलांसाठी या धोरणामध्ये काही केलं असं वाटतं? जिल्ह्यामध्ये फक्त भवन नको, महिला प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांच्यासाठी भवन जसं उभारणार आहेत तसं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सेविका आहेत प्रत्येक गावात काम करणाऱ्या त्यांच्यासाठी मोबाईलचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न, मोबाईल देण्याचाही प्रोजेक्ट याच्यात आहे। अनेक वेगवेगळे विषय याच्यात आहेत। मराठी भाषा भवन आपण नवी मुंबईमध्ये उभारतो, पण ज्या जुन्या मराठी भाषा भवन इथं उभारतोय आपण मत्स्यालयाच्या बाजूला। जुन्या संस्था काम करतायत त्यांच्यासाठी काही तरतूद नाही केलेली, कारण आपण जर गड किल्ले वाचवायचं म्हणतो तसं जुन्या संस्था ज्या काम करतात त्यांना आपण संजीवनी देणार आणि पण नवीन वाढवणार, ते धोरण दिसत नाही। नाही, आता मराठी भाषा भवन हे आजपर्यंत नव्हतं, ते आज होतं आहे। मला वाटतं मराठी भाषिकांना त्याचा सार्थ अभिमान वाटेल की सरकारने एक विशेष मोठं पाऊल टाकलं आहे, जागा निश्चित केलेली आहे। बांधकामाला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सुरुवात झालेली आहे, मत्स्यालयाच्या बाजूला त्याचं काम होतं आहे। त्यामुळं या मराठी भाषा भवनामधून अनेक वेगळे पुढे निर्णय मराठी भाषा बळकट करणारे होतील। जुन्या संस्थांसाठी काही केलं नाही? जुन्या संस्था जेव्हा त्या भवन
तयार होईल त्यातून घेतलेले निर्णय जुन्या संस्थांसाठीच असणार आहेत. सर, आपसे हिंदी में जानना चाहेंगे, आज राज्य का बजट पेश हुआ, क्या कुछ कहेंगे उसको लेकर? महाराष्ट्र सरकार ने और ख़ास तौर पे हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार ने जो बजट पेश किया है वो बहुत संतुलित बजट है. महाराष्ट्र के पंचसूत्री उन्होंने सामने रखी है और उसमें जो अलग अलग 5 सेक्टर्स है वो सभी सेक्टर को बहुत भारी पैमाने पे उन्होंने आर्थिक सपोर्ट किया है. मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में जो कर्ज माफ़ी की घोषणा हमारी सरकार आने के बाद हुई थी कोरोना के बाद में, उसमें से कुछ चीज़ें हम नहीं कर पाए थे वो भी आज उन्होंने पूरे करके दिखाए. और साथ में महाराष्ट्र में अलग अलग बहुत यानी सपोर्ट प्राइस, अगर सपोर्ट प्राइस के नीचे अगर किसी किसान के प्रोडक्ट का रेट जाता है तो उसको सपोर्ट करने के लिए 6,500 करोड़ उन्होंने बाजू में रखे. ये भी महाराष्ट्र के किसानों के लिए बहुत बड़ी न्यूज़ है. एक सवाल और है, ओबीसी के संदर्भ में जो बिल पास किया गया था डिलिमिटेशन, उसको जो है वो अप्रूवल मिल गया है, बहुत बड़ी राहत है सरकार के लिए कहीं ना कहीं. हाँ, मुझे लगता है कि हमारे सरकार ने विधान परिषद विधानसभा में जो बिल पास किया था वो ओबीसी का आरक्षण टिकने के लिए बहुत महत्वपूर्ण था और इसीलिए हमने जो निर्णय विधानसभा में लिया, जो बिल पारित किया, उसको आज राज्यपाल महोदय ने उसके ऊपर मोहर लगाई है. मुझे लगता है कि उससे एक अच्छा काम हो गया है. इलेक्शन को लेकर के अभी भी समस्या जो है आघाड़ी सरकार झेल रही है. कब स्पीकर के इलेक्शन होंगे, कब आप राज्यपाल को मनाने में सक्षम हो पाएंगे? मुझे लगता है राज्यपाल जी को मनाने की कोई आवश्यकता नहीं है. राज्यपाल मान जाएंगे और आने वाले हफ्ते में हम अपेक्षा करते हैं कि स्पीकर की इलेक्शन होगी. सर, काल निकाल आल्यानंतर कुमार केतकरांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचं सरकार कधीही भाजप पाडू शकतं आणि राष्ट्रपती राजवट टाळू शकतं. असं आहे, पण कोणती गोष्ट कधी होऊ शकते असं म्हणणं हे आमचे विरोधक पहिल्या दिवसापासून म्हणतात. आता 2.5 वर्ष पूर्ण होतील आम्हाला. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये निकाल लागला काहीतरी म्हणून महाराष्ट्रात काही होईल असं होणार नाही. मी सकाळी याच्यावर उत्तर दिलेलं आहे. आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट होणार आहे. काल पंतप्रधानांनी एक प्रकारे गंभीर इशारा दिला की जे लोक वापर करतायत, ईडीची कारवाई झाली किंवा एजन्सीची कारवाई झाली, त्यानंतर प्रांतवादाचा मुद्दा उपस्थित करताय, धर्माचा मुद्दा उपस्थित करताय. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की याच्यानंतर महाराष्ट्रात अजून येणाऱ्या काळामध्ये कारवाई वाढू शकते? नाही, असं आहे की पंतप्रधानांचं कालचं भाषण ऐकल्यावर एकाच राज्यात ईडीची कारवाई आहे आणि संपूर्ण देश धुतल्या तांदळासारखा असा त्याचा अर्थ होण्याची शक्यता आहे. आणि एकाच म्हणजे विरोधी बाजूलाच ईडीची कारवाई होते आणि जे भाजपमध्ये जातात त्यांच्यावर होत नाही. पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधी कारवाई करण्याच्या प्रत्येक गोष्टीचं आम्ही स्वागतच करू, परंतु सर्व बाजूने त्यांनी बघावं. एकाच म्हणजे विरोधी बाजूच्यावरच ॲक्शन होत आहेत आणि सत्तारूढ पक्षात असणाऱ्या लोकांच्यावर होत नाही, हे पंतप्रधान महोदयांच्या निदर्शनाला आणणं आवश्यक आहे. आताच्या बैठकीचा हा मुद्दा असेल, चर्चेत असेल हा मुद्दा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत? मला माहीत नाही काय अजेंडा असेल बैठकीचा? काय माहीत नाही. पटेल साहब, फडणवीस कह रहे हैं कि पेट्रोल डीजल पर कोई राहत नहीं दी और गुजरात और मुंबई के बुलेट ट्रेन अभी लटका हुआ है और हैदराबाद का आपने शुरू कर दिया केसीआर से नज़दीकी बढ़ा नहीं, ऐसा उन्होंने आरोप लगाया. नहीं, मुझे लगता है कि ये जो प्रस्ताव है हैदराबाद से नज़दीकी महाराष्ट्र का, जैसे इसका मतलब ये भी होता है कि गुजरात से मुंबई को ट्रेन आ रही है तो गुजरात से नज़दीकी बढ़ाने के लिए उन्होंने उसकी शुरुआत की, इसका ये भी मतलब हो सकता है. ये ट्रांसपोर्ट दल सिस्टम इम्प्रूव होना सबके हित में है. हम मुंबई से हैदराबाद जाने के लिए हो या नागपुर जाने के लिए हो या अहमदाबाद जाने के लिए हो, ट्रांसपोर्ट का ये जो सिस्टम है वो इम्प्रूव करने के लिए सबका स्वागत होना चाहिए. अगर गुजरात से मुंबई को आने के लिए हाई स्पीड ट्रेन का स्वागत वो करते हैं
तो हमें अपेक्षा थी कि वो मुंबई हैदराबाद का भी स्वागत करे। वो कह रहे कि पेट्रोल डीजल पर कोई राहत नहीं दी, टैक्स कम करके सब राज्यों ने किया, लेकिन महाराष्ट्र ने नहीं किया अभी तक। क्योंकि मोदी सरकार कितना टैक्स पेट्रोल के दाम बढ़ाने वाले हैं, इसमें कोई ये ही नहीं रहा है। रोज़ पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं। अभी ये रशिया और यूक्रेन के लड़ाई के बाद में शायद और बढ़ेंगे, उनको एक रीज़न मिला है। तो ये तो रोज़ बढ़ाते हैं, प्राइसेस पेट्रोल और डीजल के बढ़ा रहे हैं, तो राज्य सरकार कितने बार करेक्शन करते रहेगी, उसको भी मर्यादा है। चेतावनी की तरह देख रही है। आने वाले लोगों पे ही कार्रवाई होती है, और सत्तारूढ़ पक्ष में जो है, जिनके ऊपर ईडी के पहले ही कुछ आरोप पत्र है, उनके ऊपर की कार्रवाई रुकती है तो दिखने में बराबर ठीक नहीं दिखता। सबको समानता, सब चीज़ में समानता होती है, तो किसी का कोई तकलीफ नहीं होता, किसी को ऑब्जेक्शन लेने की शंका नहीं होती, आवश्यकता नहीं।